अशोक खरात प्रकरणी थोड्याच वेळात नाशिक कोर्टात सुनावणी। सुरक्षेच्या कारणास्तव खरातला व्हीसीद्वारे हजर करण्याची शक्यता। पीडितेवर अत्याचारानंतर जबरदस्तीनं गर्भपात घडवून आणल्याच्या गुन्ह्यात आज सुनावणी। बोंधू अशोक खरातनं भीती दाखवून जमीन हडपल्याचा प्रकार। मृत्यूची भीती दाखवून लाखोंची जमीन कवडी मोलात घेतल्याचा आरोप। सुमारे 98 लाखांची जमीन केवळ 8 लाखात घेतल्याची माहिती। विधान परिषदेसाठी भाजपमध्ये इच्छुकांची मोर्चे बांधणी सुरू। विधान परिषदेसाठी भाजपच्या वाट्याला 4 जागा। केशव उपाध्ये, रणजितसिंह निंबाळकर, राम सातपुतेंसह अनेक जण इच्छुक। शक्तीपीठ महामार्ग आता सातारा जिल्ह्यातून जाणार। सरकारकडून सुधारित आराखडा मंजूर। प्रकल्पाचा खर्च आता 1,01,000 कोटींवर जाणार। सोलापूरच्या माढा तालुक्यातील अंजन गावात शिवरायांचा पुतळा उभारण्यावरून वाद। ट्रस्टच्या जागेत पुतळा उभारल्यानं 2 गटात वाद। मध्यस्थी केलेल्या पोलिसांवर जमावाकडून दगडफेक। लाडक्या बहिणींच्या ई-केवायसी दुरुस्तीसाठी मुदतवाढ। आता 30 एप्रिलपर्यंत ई-केवायसी दुरुस्ती करता येणार। लाभार्थ्यांसाठी शेवटची संधी। सलग तिसऱ्या दिवशी पुण्याला पावसानं झोडपलं। कोल्हापुरातही कोसळधार। विजांच्या कडकडाटासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी गारपीट। सखल भागात साचलं पाणी। राज्यात पुढील 3 दिवस अवकाळी पाऊस बरसणार। काही भागात गारपीट होण्याचीही शक्यता। आज आणि उद्या काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज। देशभरात आज हनुमान जयंतीचा उत्साह। हनुमान मंदिरांमध्ये भक्तांचा जनसागर। मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचंही आयोजन। गॅस मिळत नसल्यामुळे आता सिलेंडर चोरीच्या प्रकारांमध्ये वाढ। छत्रपती संभाजीनगरमध्ये घराच्या कंपाऊंडमधून घुसून सिलेंडरची चोरी। संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद। आघातातील युद्धाबाबत डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान। येत्या 3 आठवड्यांमध्ये मोठं पाऊल उचलणार। लवकरात लवकर इराणमधील ऑपरेशन संपवणार। ट्रम्प यांच्याकडून युद्ध संपवण्याचे संकेत। शिकूया AI ची क्रांती, चला करूया MSCIT।